अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अविधवा नवमी श्राद्ध म्हणजेच आई नवमी ती कशी करावी, ती कोणी करावी आणि कधी करावी याचे नियम व माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रियांसाठी ही नवमी श्राद्ध केलं जातं. यंदा 25 सप्टेंबरला वार बुधवार या दिवशी आवर्जून करावा हा विधी. असं म्हणतात की पितृपक्षात आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी हा धार्मिक विधी केले जातात. अविधवा नवमी हा त्यातला एक महत्त्वाचा विधी आहे. पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा 15 दिवसांचा जो काळ सुरू होतो, या दरम्यान पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी विविध उपाय केले जातात. त्यातलाच एक आहे बघा, अविधवा नवमी श्राद्ध. ते कसं करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. लग्नानंतर मृत्यू झालेल्या सौभाग्यवती स्त्रियांसाठी ही नवमी असते. स्त्रीचं संसारात महत्त्वाचं स्थान असतं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे तिच्या भोवती फिरतं. घरादारात तिचा जीव अडकलेला असतो. संसारावर तिचे असंख्य ऋण असतात. याच ऋणमुक्तीसाठी अविधवा नवमी केली जाते. ज्या घरातील स्त्री ही नवऱ्याच्या आधी मृत्यू पावली असेल तर तिचं हे श्राद्ध केलं जातं. अत्यंत महत्त्वाचा हा विधी असतो. एका अर्थी त्या स्त्रीचा सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी ही दिव्यंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव करून श्राद्ध केलं जातं. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेलं श्राद्ध हे अविधवा नवमीचं श्राद्ध म्हटलं जातं. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीला हे श्राद्ध केलं जातं. तर अहेयपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीचा मरणोत्तर गणना ही सवाष्णी म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हा सवाष्णी हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी देखील पितृपक्षात अविधवा नवमीचं श्राद्ध हे मुलाने पुढे चालू ठेवावं. जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचं श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचं श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून हा अलिप्तपणा वाढत जातो. मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी ही राहून राहते. तिचा आत्मा हा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं. तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा तिला दिलेला एक प्रकारचा विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी या दिवशी आवर्जून अविधवा नवमी श्राद्ध हे आवर्जून करावं. त्याचबरोबर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून तुम्ही जे काही तुमच्याकडे जी पद्धत आहे ती करायची आहे. खीर, पुरी ही करायची आहे आणि एक सवाष्ण स्त्रीला तिच्या मृत पावलेल्या स्त्रीला स्मरण करून एका सवाष्ण स्त्रीला जेवू घालायचं आहे. त्याचबरोबर तिला हळद,
कुंकू लावायचा आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे, त्या स्त्रीची ओटी भरायची आहे. आता बघा, ओटी भरताना तुम्ही खणा नारळाने देखील भरू शकता किंवा अगदी साडी, चोळी, सवाष्णीचं 16 शृंगारांपैकी एक वस्तू आवर्जून यामध्ये द्यायची आहे आणि नारळ, तांदूळ, हळदी कुंकू यांनी त्या स्त्रीची ओटी भरायची आहे. आता बघा, तुम्ही सवाष्ण स्त्री तुमच्या आजूबाजूची गल्लीतली एखाद्या स्त्रीचं देखील तिला जेवू घालू शकता किंवा अगदीच तुम्हाला कोणीच शक्य नाही झालं तर घरातील देखील तुमच्या कुटुंबातील एखादी सवाष्ण स्त्रीला तुम्ही जेवू घालू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरी जर एखादी स्त्री आली तर तिला देखील तुम्ही काहीतरी खाऊ घालायचं आहे. अगदी तुम्ही चहा केला नाहीच काही तर अगदी हातावर जाताना तिला साखर तरी द्यायची आहे. तिचा त्या दिवसाचा जो मान आहे तो तिला आवर्जून द्यायचा असतो. त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जे यथाशक्ती जे दान करणं शक्य आहे ते तुम्ही दान करायचं आहे. तुम्ही मंदिरात दान करू शकता, गरिबाला दान करू शकता, त्याचबरोबर गाईला चारा घालू शकता. बघा, तुम्ही कुत्रा आला तर कुत्र्याला देखील एखादी चपाती तरी खाऊ घालायची आहे. जे तुम्हाला शक्य आहे ना त्या आवर्जून या गोष्टी करायच्या आहे. यामुळे त्यांचा आत्मा हा संतुष्ट होत असतो, त्यांना सद्गती मिळत असते आणि ते आपल्याला बघा आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म आला असेल किंवा काही प्रॉब्लेम जर आले असतील तर तुम्हाला हे अविधवा नवमी श्राद्ध करता येणार नाही. तर काय करायचं आहे बघा, दसऱ्याच्या दिवशी देखील तुम्ही हे श्राद्ध जे आहे ते तुम्ही करू शकता. परंतु असं नाही की आत्ता करायचं नाही आणि नंतर, पण काही प्रॉब्लेम आले तरच ह्या विधी दसऱ्याला करता येतो. अर्थात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता मी देखील ह्या अविधवा नवमी श्राद्ध माझ्या सासूबाईंचं करत असते. तर या दिवशी मी खीर, पुरी, भाजी, डाळ भात अशी जेवण बनवत असते आणि एक तरी सवाष्ण स्त्रीला या दिवशी जेवू घालते. तिची खणा नारळाने ओटी भरत असते. त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं थोड्या बहुत फरक असतो ना, हा विधी आवर्जून केला जातो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.